आणि या बॉलवर मात्र वेगाने एक धाव कंप्लीट केली आहे. रोशन होते तिकडे 38च्या बाहेर आपण स्वतः अर्षद होंडो यांना पाहतोय. अर्थातच 38च्या बाहेर फिल्डिंग करत असताना तदनंतर रोशन आणि अर्षद होंडो हे दोन खेळाडू 38च्या बाहेर आपण पाहतोय. एक जर का पाहिला तर मिड विकेट रिजन मध्ये, एक पाहिला तर स्क्वेअर लेगच्या दिशेनं दोन्ही खेळाडू 38च्या बाहेर तैनात केले गेले. डावखोऱ्याचा फलंदाज आहे, त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करण्याकरिता महेश जाधव. पहिला बॉल पहिला अप्रतिमरित्या हाताळला होता. त्या बॉलवर या मैदानावर कॅम्प प्रीमियर लीग माफ करा जी पार पडली होती त्या लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिलेला खेळाडू मोफीज यावेळी मात्र स्ट्रायकिंग एंडला. अडकमो सर तेव्हा सुद्धा या स्पर्धेकरिता समालोचन करण्यासाठी दाखल झालेले. गेल्या वर्षी सुद्धा 5च्या 5 दिवस डिंगडॉंग ट्रॉफीला ते समालोचनाकरिता होते. आणि या वर्षी सुद्धा वा काय बॉल हाताळला गेलाय. दर्जेदार बॉलिंग, अप्रतिमरित्या बॉल मात्र मिस होऊन निघून गेला यष्ट्यांच्या मागे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू कंप्लीट होत असताना महेश जाधवला आपण बॉलिंग ट्रॅक वरनं पाहतोय. नेहमी त्याचा परफॉर्मन्स कुडूस 11 टीम करिता खूप अप्रतिम असतो आणि आज सुद्धा तीच गोष्ट बघायला मिळते महेश जाधव कडनं. यावेळेला गॅप मध्ये ट्रॅव्हल करायचं होतं. फिल्डर महेश भोईर त्यांच्याकडनं थोडीशी चूक होती. हाताला ब्रश करून बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून गेलाय त्या ठिकाणी चौकाराकरिता. 4 धावसंख्या यावेळी कन्वर्ट होईल. कव्हरच्या दिशेनं बॉल गेला होता. या बॉलवर चौकार आलाय 4. हसनैन सुसे साहेब यांच्या माध्यमातून डिंगडॉंग वडवली आयोजित वडवली ट्रॉफी 2024 करिता त्यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच हसनैन सुसे साहेब, धन्यवाद. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा गॅप मध्ये ट्रॅव्हल करायचं होतं. त्या ठिकाणी आपण पाहिला तर फिल्डर आहे. थोडीशी फेक विचित्र बघायला मिळालेली परंतु फरक पडणार नाही. एकच सिंगल या बॉलवर कन्वर्ट होईल. पुन्हा एकदा उजव्या हाताचा फलंदाज येतोय. लगेच क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहू शकाल. महेश भोईर मात्र मिड विकेट झोन मध्ये जात असताना आणि लॉंग ऑफ मध्ये आपण अर्षद होंडो यांना पाहतोय. राईट मोरदी विकेटनं पुढचा बॉल यावेळेला लॉंग ऑफच्या दिशेनं बॉलला खेळून काढले जात आहे. अर्षद होंडो स्वतः आहेत तिकडे मागे तैनात. या बॉलवर एक सिंगल कंप्लीट केली आहे आणि एकाच सिंगल वर समाधान मानावं लागेल. सिंगलला आपण पाहिलं धावफलक पुढे जाऊन पोहोचत असताना 7 या अंकावर 7 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा अंतिम एक चेंडू 7 धावा स्कोर कार्डवर. या वेळेला ब्लॉक करायचं होतं आणि बॉल मात्र निर्धाव स्वरूपात यष्ट्यांच्या मागे. वा काय गोलंदाजी बघायला मिळतीये महेश जाधव यांच्याकडनं. अप्रतिम बॉलिंग. षटक क्रमांक पहिलं संपल्या आणि धावा स्कोर कार्डवर पाहिल्या तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस जोडल्या गेल्या 7-7. उमर 11 वडवली टीम जर का विजयी झाली तर दिलीप वाघे साहेब यांच्याकडनं उमर 11 वडवली जिंकली तर रोख रक्कम त्यांना 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. नवीन बॉलर बॉलिंग मार्क वरनं रोशन आपण गोलंदाजी करताना त्याला पाहतोय. युवा गोलंदाज आहे, प्रतिभा संपन्न खेळाडू आहे. मात्र युवा गोलंदाज आणि क्षमता त्याच्याकडे सुद्धा खूप सारी आहे. अप्रतिम परफॉर्मन्स त्याच्याकडनं सुद्धा नेहमी कुडूस 11 टीम करिता बघायला मिळत असतो. तोच यावेळी बॉलिंग करण्याकरिता पहिला बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर दी विकेटनं पहिलाच बॉल आपटून टाकलेला. पंचांकडे अशाभूत नजरेनं फलंदाज पाहतायत. वाईट बॉल या ठिकाणी मात्र पंचांनी कळवलंय आम्हाला, दर्शवलंय. अर्थातच यानंतर मात्र फ्री हिट असेल.
नाही नाही माफ करा सॉरी फर्स्ट बाउन्सची कॉल या ठिकाणी दिली आहे. पुढचा बॉल यावेळेला फटका चांगला खाली क्षेत्रामधनं बॉलला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न महेश जाधव त्या ठिकाणी जज करतायत मागच्या दिशेनं जात असताना, परंतु या बॉलवर 2 धावा कंप्लीट केल्या. गेला बॉल वाईड होता माफ करा, आम्ही फ्री हिट म्हणालो होतो. फर्स्ट बाउन्सची कॉलिंग त्या ठिकाणी गोलंदाजाला देण्यात आली आहे आणि या बॉलवर मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. दुहेरीनं वाढून आपण स्कोर कार्ड पाहिलं पुढे जाऊन पोहोचत असताना 10 या अंकावर 10 रन्स ऑन अ बोर्ड. रोशनला आपण बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय. आम्ही वारंवार उल्लेख करत असतो की युवा खेळाडूंना घेऊन कुडूस इलेव्हन टीम मात्र मैदानामधनं, कारण सर जे प्रमुखाचे 4-5 खेळाडू वगळले तर त्या व्यतिरिक्त त्यानंतरचे सर्व खेळाडू हे युवा खेळाडू आहेत आणि त्या युवा खेळाडूंना सोबत घेऊन कुडूस इलेव्हन टीम मात्र मैदानामधनं इन ऍक्शन बघायला मिळते. बॉल निघून गेला. यावेळी आपण पाहिलं तर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. रोशनच्या विपक्षामध्ये केलेला हा हल्ला बॉल एका टप्प्या अखेरीस सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. धावसंख्या 4 न वाढून 14 या अंकावर जाऊन पोहोचेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना ज्यातील चेंडूचा आपण एकंदरीत पाहिला तर आतापर्यंत खेळ झालाय 2. 4 चेंडू येणारे अजून सुद्धा या षटकामधील बाकी आहेत. पुढचा बॉल पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरनं. यावेळेला फटका चांगला डाऊन दी ग्राउंडचा लॉंग ऑनच्या दिशेनं बॉल चाललाय. त्या ठिकाणी महेश भोईर आहेत आणि बॉलला मात्र हातामध्ये अडवून फेक करेपर्यंत एकच सिंगलने वाढून स्कोर कार्ड 15 या अंकावर. हलक्या पद्धतीने या दुपारच्या सत्रामध्ये संत गतीचा खेळ आपल्याला नेहमी बघायला मिळत असतो आणि तो संत गतीचा खेळ मैदानामध्ये चालू असताना एक सिंगलने वाढून स्कोर कार्ड 15 या अंकावर जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा मोहफीज स्ट्रायकिंग एंडला डावखोऱ्या हाताचा फलंदाज आहे. आयटम ओव्हर दी विकेटनं यावेळेला शरीरापासून थोडासा लांब ठेवायचा होता आणि पंचांकडे अपील दिली जाते. अपीलीला दाद. यष्ट्यांच्या मागे मात्र सौरभ अडकमोळ अप्रतिम कॅच कंप्लीट करत असताना पहिला हादरा, पहिला ब्रेक थ्रू, पहिला मोहफीजच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होऊन तंबूच्या असायला विकेटचं पतन. खेळाडू बाद. न्यू बॅटर जुनेद बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल. यावेळेला फटका चांगला 30 क्लिअर करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल चाललाय. त्या ठिकाणी अर्थातच डिक्ला झोन कडे पंच आम्हाला दर्शवतात किती धावा असतील. 2 धावा. ओके धावफलक 17 एबी डिव्हिलियर्स यांचा जर्सी क्रमांक स्कोर कार्डवर 17. हा 17 कोणावर खतरा बनेल. बॉल पहिले या षटकातील आतापर्यंत समाप्ती झालेत 5. शेवटचा अंतिम एक बॉल वरती विकेटनं. यावेळेला वेगानं फटका खेळायचा होता. पंचांकडे अपील तर या ठिकाणी केली जाते परंतु पंचांचा निर्णय कायम आहे. या ठिकाणी दोघांमध्ये काहीतरी डिस्कस केलं जात आहे. डिस्कशन झाल्यानंतर जो काही निर्णय असेल तो आम्हाला कळवला जाईल. पंच आपल्या जागेवर गेल्यानंतर 2 षटके या ठिकाणी संपली आहेत. आतापर्यंत 1 विकेट मोहफीजच्या स्वरूपामध्ये मात्र बाद होत असताना आपण पाहिली. न्यू बॅटर जुनेद षटक संपलंय. एक सिंगल धाव असेल या बॉलवर आणि आपण सिंगलला वाढून स्कोर कार्ड पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचलंय 18-18 17-18. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरनं येत असताना चिराग भानुशाली फिरकीचा जादूगर कुडूस इलेव्हन टीम करणं. फिरक ज्याच्या गोलंदाजीमध्ये नेहमी आपल्याला बघायला मिळत असते. अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळत असते. तो चिराग गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅक वरनं. पहिला बॉल चिराग सज्ज.
या वेळेला अप्रतिमरित्या फिरवलंय, समोरून बाहेर काढलंय, धावचीची संधी, परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र खेळाडूला माघारी. चिरागनं समोरनं बॉल काढलेला, एस्टॅनच्या मागे थोडीशी फंबल झालेली सौरभ अडकमुळे यांच्याकडनं, परंतु तदनंतर फ्लाइंग स्लिपचा जो खेळाडू होता त्याच्या हातामध्ये बॉल गेला एक टप्प्या अखेरीस आणि बॅटरनं तिथपर्यंत क्रीज सोडलं होतं आणि क्रीज सोडल्यानंतर जिथपर्यंत वेगाने त्याची फेक आली तो बॉल सौरभ अडकमुळे यांनी यष्ट्यांवर आदळला. धावचीच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होऊन तंबूच्या आसराला विकेटचं पतन. रफीस सुसे नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल. टीम उमर 11 वडवली टीम कडनं फलंदाजी करण्याकरिता जुनेदजी जुसानी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. जुनेदजी जुसानी साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण सन्मानपूर्वक या क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं. वेलकम. दादा भुरे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण सुद्धा सन्मानाने या मंचावर यायचंय. वेलकम. आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. यावेळेला फटका चांगला आपण पाहिलं तर गॅप मध्ये बॉल चाललाय. रोशन त्या ठिकाणी बॅकअपला येतोय, बॉलला हातामध्ये कलेक्ट करेल परंतु फेक थोडीशी लूज. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहतायत सौरभ, परंतु तत्पूर्वी सेफली आपल्या क्रीज मध्ये परतलेत. 2 धावा वेगानं कंप्लीट केला. दुहेरीनं वाढून आपण स्कोर कार्ड पाहिलं तर 20 या अंकावर. सर दुपारचं सत्र आहे, दुपारच्या सत्रामध्ये मंदगतीचा खेळ आपल्याला नेहमी बघायला मिळत असतो आणि आज सुद्धा या ठिकाणी थोडासा संथ खेळ चालू आहे. एक जमाना तेज तर्रार गोलंदाज म्हणून क्रिकेटमध्ये ज्याची ओळख होती आणि सुरुवातीला क्रिकेटमध्ये जेव्हा स्थिर स्थावर झालं, जसं हर्षद होंडो या नावाने फेमस, तसा जुनेद बगदादी या नावाने ओळखलं जायचं. आज मात्र क्रिकेट मात्र थोडासा व्यवसायामुळे दुरावलेला आहे. खरं नाव त्याचं जुनेद जुसानी, परंतु मित्र परिवारामध्ये एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ख्याती होती. आज पुन्हा एकदा सवड काढून आणि विशेष म्हणजे त्याचा आवडता खेळाडू हर्षद होंडो खेळायला आलाय. त्यांचं नातंही जवळच आहे आणि नात्यापेक्षा मित्र असल्यामुळे त्याचा खेळ पाहण्यासाठी ते एकत्र जमलेले आहेत. नक्कीच चर्चा आम्ही लहान असताना सुद्धा सर या गोलंदाजाची खूप सारी ऐकली आहे. वेगवान तेजतर्रार गोलंदाज म्हणून जुनेद बगदादी सर यांची. खरं तर त्याची क्रिकेटची कारकीर्द आमच्या जयभीम संघाकडनं झाली. आमच्या जयभीम संघामधून नावारूपाला आला आणि कुडूस मधले जे चांगले खेळाडू होते त्यांनी आमचा खेळाडू चोरला आणि त्याला त्यांच्या संघामधून पळून नेलं. खूप सारा इतिहास सर आमच्यापर्यंत पुरवतायत खऱ्या अर्थानं या ठिकाणी. कारण अनेक वर्ष आम्ही उल्लेख करतो, 34 वर्ष गेली समालोचन सर खऱ्या अर्थानं करत आलेत आणि हा खूप सारा इतिहास या वाडा तालुक्यातील या आधीच्या क्रिकेटला सर्व माहिती आमच्यापर्यंत पुरवले जात आहेत. पुढचा बॉल चिराग भानुशाली. यावेळेला मात्र फटका चांगला, फिल्डर आहे तिकडे. आता महेश भोईर येतोय बॉल खाली, कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. विकेट होईल पतन, परतावं लागेल खेळाडूला माघारी. अजून एक खेळाडू बाद होऊन तंबूच्या आसराला परतत असताना विकेट, खेळाडू बाद. नवीन बॅटर जमीर बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल. जुनेदच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य होतं की त्याला पेस पण होता आणि स्विंग पण होता आणि विशेष म्हणजे तो मनगटातून बॉल जो उडवायचा ना, ज्याला मनगटातून बॉल उडवता येतो, अनइवन बाउन्स असतो म्हणजे तो डायरेक्टली असं छातीपर्यंत बॉल उडवतो. ओके. या ठिकाणी पहिलाच बॉल सौरभ सवरच्या माध्यमातून हाताळला जातोय. त्या ठिकाणी आपण पाहिलं महेश भोईर वेगाने बॉलवर आले आणि अडवून फेक केली. तत्पूर्वी मात्र या बॉलवर एक सिंगल कंप्लीट झाली आहे.
सिंगल स्ट्राईक रोटेट होत असताना तदनंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल वाढून स्कोर कार्ड मात्र पुढे जाऊन पोहोचले 23-23. नेक्स्ट मॅच असेल धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगर आणि त्याच्या विपक्षामध्ये अन्वी 11 किंगस्टार मुसारणे. या वेळेला फटका चांगला गॅप मधनं बॉलला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न रोशन आहे तिकडे परंतु थोडीशी होतीये त्याच्याकडनं चूक. माफ करा रोशन नाहीये खेळाडू होता त्या जागेवर त्याच्याकडनं चूक झाली आणि चूक परावर्तित मात्र चौकारामध्ये होत असताना परंतु या 4 न वाढून स्कोर कार्ड पाहिलं 27-27. आपण बॉलिंग मार्क वरनं सौरभ सवर याला सर पाहतोय आणि आता झालेल्या शिवकृपा चषक मध्ये रायझिंग स्टारचं पारितोषिक सुद्धा त्या खेळाडूला मिळालंय. कारण आम्ही वारंवार उल्लेख करतो की गेल्या हंगामापासून सातत्याने ज्या खेळाडूची युवा खेळाडूची चर्चा या संपूर्ण आपल्या टेनिस क्रिकेट वाडा टेनिस क्रिकेट मध्ये बघायला मिळते तो सौरभ सवर गोलंदाजी मार्क वरनं. हर्षद होंडो असू द्यात सौरभ अडगमू असू द्यात महेश भोईर असू द्यात महेश जाधव असू द्यात यांच्या तालमीत मात्र तयार होतोय आज जो गोलंदाज आपण बॉलिंग मार्क वरनं पाहतोय सौरभ सवर याला. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेटनं सौरभ सवर सज्ज होईल. या वेळेला अप्रतिम बॉल बघा टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळत असताना निघून गेला विकेटच्या मागे अनपेक्षित उसळी यावेळी मात्र सौरभनं दाखवून दिली आहे आणि या निर्धाव चेंडूने आपण पाहिलं तर स्कोर कार्ड स्थापित 28-28. या वेळेला मात्र गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल करायचा आहे. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं त्या ठिकाणी अप्रतिमरित्या बॉलला मात्र हातामध्ये कलेक्ट केलं जातं एक तर कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट होतील. नेक्स्ट मॅच धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगर आणि त्याच्या विपक्षामध्ये अन्वी 11 किंगस्टार मुसारणे लारा या ठिकाणी दिसत आहेत धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगर कडनं आणि त्यांच्या विपक्षामध्ये असेल साईनाथ पष्टे सुद्धा दिसत आहेत. दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी तयार आहेत. इनिंगच्या ब्रेक मध्ये मात्र टॉस केला जाईल. अंतिमचा एक षटक बाकी आहे आणि धावसंख्या स्कोर कार्ड वर पहिली जोडली गेली आहे 30-30. बॉलिंग ट्रॅक ना जो आपण सौरभ सवरला पाहतोय या वेळेला फटका चांगला त्याच्या विपक्षामध्ये प्रॉपर टायमिंग बॉल चाललाय सरळ पुल करत असताना सीमारेषेच्या बाहेर बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. षटकाराकरिता 6 न वाढून मात्र स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचतंय 36-36. येणारे अंतिमचे आता 6 चेंडू बाकी. अंतिमचं एक षटक बाकी आहे. एका षटकाची जबाबदारी कोणावर दिली जाईल. महेश जाधवने एक षटक हाताळलंय त्यानंतर रोशनने एक षटक हाताळलंय चिराग भानुशालीने एक षटक हाताळलंय. या तिघांपैकी कोणत्या गोलंदाजावर इथून जबाबदारी असेल बॉलिंग करण्याची. जमीर लोनबाल के लिए हमजा लोनबाल के जानिब से नासिक से हर छक्के पर 500 रुपए ऑनलाइन पेमेंट पहुंच जाएगा. चिराग भानुशालीला आपण गोलंदाजी मार्कवरनं पाहतोय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं म्हणजे अंतिम षटक हाताळण्याकरिता. पहिला बॉल डावखोऱ्या हातानं फिरवला बॉलला परंतु तो फिरक ओळखली आणि तदनंतर गॅप मधनं बॉलला ट्रॅव्हल करून दिलं. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आलेला अप्रतिम स्ट्रोक फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल सरळ निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकाराकरिता 4 न वाढून स्कोर कार्ड 40 या अंकावर. धावसंख्येनं सर उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. भलेही समोर कुडूस 11 टीम असेल तरी सुद्धा उमर 11 वडवली टीम सांगते की आम्ही कोणापेक्षा कमी नाही आहेत. ही गोष्ट कारण हे त्यांचं सुद्धा घरचं मैदान आहे होम ग्राउंड आहे. या वेळेला अप्रतिम बॉल टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा फिरक ही चिराग भानुशालीची वैशिष्ट्यता आहे आणि त्या वैशिष्ट्यतेवर ठामपणे उभा होताना
आपण चिराग भानुशालियाला पाहतोय गोलंदाजी मार्क करणं. पुढचा बॉल डावकुऱ्या हातानं. यावेळेला फटका खेळायचा होता. विकेटच्या जवळ फेक करण्याचा प्रयत्न सौरभ अडकमुळे यांच्या हातामध्ये. वेगानं मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 न वाढून स्कोर कार्ड मात्र पुढे जात असताना 42-42. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळायचा आहे. बॉल चाललाय मिड विकेटच्या रिजन मध्ये. महेश भोईर, वा काय फिल्डिंग त्या खेळाडूकडनं बघायला मिळते. अप्रतिम फिल्डिंग, काबिले तारीफ, उल्लेखनीय. कारण तेवढ्या परिसरामध्ये जेवढेही बॉल गेले महेश भोईरनं खूप सुंदररित्या मात्र ते बॉल मैदानामध्ये स्टॉप केले. फक्त एक कॅच त्याच्याकडनं ड्रॉप झालेली, परंतु तदनंतर चांगली फिल्डिंग संपूर्ण मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून. चेंडू संपले त्या षटकातील आतापर्यंत 4 धावसंख्या 43. यावेळेला फिरवायचं होतं, मागच्या दिशेने खेळायचं होतं. बॉल मात्र मिस झालाय, निघून गेला विकेटच्या मागे. एक बाईची धाव येत असताना पंच आम्हाला दर्शवताय शेवटचा अंतिम एक चेंडू आता पहिल्या इनिंग मधील बाकी आहे. तदनंतर मात्र मॅचचा नेक्स्ट मॅचची नाणेफेक केली जाईल. धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगर आणि त्याच्या विपक्षामध्ये अन्वी स्पोर्ट्स किंगस्टार मुसारणे. यावेळेला डॉट बॉल. इनिंग संपली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्तीस येत असताना धावा आपण स्कोर कार्ड वर पाहिल्या तर 44 आणि विजयाकरता गरज येणारे बॉल आहेत ते म्हणजे 30 आणि करायचे आहे तुम्हाला 45 धावांची तुम्हाला गरज आहे. परंतु सर वाडा क्रिकेट असोसिएशन बद्दल सुद्धा बोलणं गरजेचं आहे. कारण 5-5 षटकांच्या मॅच पहिल्या राऊंड करता म्हणजे सर्व खेळाडू जे संघासोबत येतात त्यांना जास्तीत जास्त चान्स की आपला परफॉर्मन्स द्यायचा. ही मात्र गोष्ट खूप अप्रतिमरित्या संपूर्ण WCA अध्यक्ष असू द्यात, उपाध्यक्ष असू द्यात, त्यानंतर संपूर्ण त्यांची टीम कमिटी सदस्य यांच्या वतीने ही खूप अप्रतिमरित्या ही संकल्पना आणि यशस्वी होत असताना या संपूर्ण हंगामामध्ये बघायला मिळते. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस करिता दोन्ही टीम कॅप्टन धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगर आणि त्याच्या विपक्षामध्ये अन्वी 11 किंगस्टार मुसारणे. अन्वी 11 किंगस्टार मुसारणे टीम कॅप्टन चला या टॉस करता. रोशन पाटील, रोशन लारा आमच्या समवेत जॉईन होत आहेत. तदनंतर जुनेद झुसानी आमच्या समवेत जॉईन झाले. लेजंड बॉलर म्हणून सरांनी गेल्या इनिंग मध्ये त्यांच्याबद्दल उल्लेख केला. एका बाजूने आपण अगदास बुबेरे पाहतोय आणि दुसऱ्या बाजूने फरमान भुरे. दोन्ही टीम कॅप्टन. कॉलिंग असेल धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड टीम कडनं. फरमान भुरे अशी कॉलिंग दिली. यस, टॉस मात्र या ठिकाणी जिंकलाय अर्थातच धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड टीमने. रोशन आमच्या समवेत आहेत कॅप्टनच्या भूमिकेत. काय निर्णय स्वीकारशील या दुपारच्या सत्रामध्ये? फिल्डिंग करतो. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. काय संपूर्ण चिंचगड टीम इन ऍक्शन बघायला मिळेल का? संपूर्ण नाही, मेघन आणि आशिष जरा कामानिमित्त बाहेर आहेत. बाकीचे जेवढे गावातले आहेत ते सगळे आम्ही इन करतोय. नक्कीच इतर सर्व खेळाडू आहेत, परंतु या ठिकाणी आल्यानंतर हे वडवलीकरांचं आयोजन, तुमची सुद्धा आता एक स्पर्धा येते. स्पर्धा ठेवणं म्हणजे किती कठीण गोष्ट आपल्याला माहिती आहे, परंतु या ठिकाणी आल्यानंतर वडवलीकरांच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? डिंगडॉंग क्रिकेट क्लब वडवली यांचं आयोजन नियोजन सगळं एकदम चांगलंच असतं. दरवर्षीप्रमाणे काय जे काय कमी असेल ते पुढच्या वर्षी ते भर काढतात
आणि 100% ग्राउंड आणि सगळी आउटफील्ड वगैरे जे आहे आणि खेळायला आनंद येतो. बस स्टॉपला असेल तुला. त्यानंतर साईनाथ पष्टे आहेत आमच्या समवेत. टॉस गमवावा लागलाय, प्रथम बॅटिंग येते. तुम्हाला सुद्धा तोच प्रश्न. अन्वी 11 किंगस्टार मुसाने टीम, काय संपूर्ण टीम मैदानामधून बघायला मिळेल का? पूर्ण टीम तर नाही आहे, विशालच्या घरी लग्न असल्यामुळे बघूया, शक्य झाले तर तो येईलच बॅटिंगला, पण जी आहे ती आहेच टीम. तुम्हाला सुद्धा तो प्रश्न की या ठिकाणी आल्यानंतर या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप छान आहे. नेक्स्ट इयरला माझ्या मते तर रस्त्याच्या बाजूला मॅच होतील तर खूप चांगलं होईल. नक्कीच. त्यानंतर दोन्ही टीमला या ठिकाणी शुभेच्छा देऊयात. विजयी टॉस विन झालेल्या टीम करिता उसूल ओनबाल साहेब यांच्या माध्यमातून मात्र ही कॅप आहे. मी मान्यवरांना वितरित करतो की आपण विजयी झालेल्या कॅप्टनला ती कॅप या ठिकाणी परिधान करायची आहे रोशन याला. ओके, दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात आणि जाऊयात मॅचच्या दिशेनं. त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमच्या समवेत जॉईन होतील अर्थातच सदानंदजी अडकमोसर. आपण पाहत आहोत, ऐकत आहोत डिंग डॉंग वडवली आयोजित वडवली ट्रॉफी 2024. थँक्यू. तर एक अत्यंत उत्कंठावर्धक रोमहर्षक असा सामना. उमर 11 प्रथम फलंदाजी करताना त्यांनी आपल्या निर्धारित 5 षटकांमध्ये 44 धावांचं एक माफक आव्हान उभारलेलं आहे. त्यांच्या समोरचा विपक्ष असलेला संघ, विरोधात असलेला संघ टेनिस क्रिकेट मधला वाडा तालुक्यातलाच नव्हे तर पालघर आणि ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये ज्यांच्या क्रिकेटमध्ये दबदबा आहे असा एक दादा खेळाडूंचा संघ. कुडूस 11 आजच्या त्यांच्या खेळाडूंवर नजर जर टाकली तर टेनिस विश्वामधला गब्बर, शहेनशाह टेनिस क्रिकेट हर्षद ओंडो, ब्लॅक डायमंड ऑफ कुडूस महेश पोईर, त्यानंतर महेश जाधव जेबी मेक्रेस. आणि टेनिस क्रिकेटमध्ये गेल्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून अगदी गातेच्या टुर्नामेंट पासून ज्याने आपल्या फलंदाजीने क्रीडा विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं असे आमचे छोटे सुपुत्र सौरभ अडकमोल. असे नवीन खेळाडू आणि मॅजिक फिंगर, मॅजिक ऑफ कुडूस चिराग भानुशाली असे स्टार कास्ट असलेले खेळाडू की ज्यांचा पालघर टेनिस क्रिकेटमध्ये, ठाणा क्रिकेटमध्ये ज्यांचा दबदबा आहे. अगदी ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर जाऊन त्यांनी गोडसे बीला सुद्धा हरवून चषक जिंकलेला असा एक चांगला संघ. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कैफात लोणबाल आणि पहिल्या चेंडूला तडाखा आणला जातोय पॉइंटच्या डोक्यावरनं. खणखणीत दणदणीत असा चौकार सौरभ अडकमोल यांच्या बॅट मधनं बॅकफूट पंच. ज्या नवीन चेंडू त्या कैलास तो चेंडू पाण्यात गेला पहिलाच. फरमान बुरे यांनी यावर्षी आपल्या फिटनेसवर फारच लक्ष दिलेले बघा. छरहरा बदन हो गया उनका, पहले गोस वाला बदन था अब छरहरा बदन. पहिल्या चेंडूवर बॅकफूट पंच अगदी वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये मारलेला 1 बाउन्सने चेंडू कव्हरवरनं खणखणीत असा चौकार. पुन्हा एकदा कैफात पुढचा चेंडू झेल उठतोय आणि इथं मात्र दुसऱ्या चेंडूवर सौरभ अडकमोल तंबूच्या आश्रयाला. कैफात लोणबाल यांना मिळालेलं मोठं यश आहे. एका नामांकित फलंदाजाला पहिल्या चेंडू चौकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मैदानामध्ये धाडणं, तंबूमध्ये धाडणं म्हणजे कुठल्याही गोलंदाजाची छाती अभिमानाने भरून यावी अशा प्रकारची गोष्ट आहे. गैरा सन्नाटा गहरी खामोशी. पहिल्या चेंडूवर अप्रतिम चौकार मारल्यानंतर एक बेजबाबदारपणाचा, एक उतावीळपणाचा फटका मारून सौरभ अडकमोल तंबूच्या आश्रयाला. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय महेश जाधव. पुन्हा एकदा कैफात लोणबाल पहिला चेंडूला उडवलंय
आणि चेंडूला उडी मारून रोखलेलं सीमा रेषे पलीकडे जाण्यापासून बाबू. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, याला म्हणतात कमिटमेंट, याला म्हणतात विजिगीषू वृत्ती आणि याला म्हणतात क्रिकेटवर तन मन धन समर्पित भावना. अगदी शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि शेवटच्या क्षणी उडी मारून जो चेंडू सीमा रेषे पलीकडे षटकारात रूपांतर होणार होतं त्याला मात्र 4 धावांमध्ये त्याने रोखलेला आहे. 4 धावा वाचवल्यात. स्थानिक क्रिकेटमध्ये या गोष्टी वारंवार पाहायला मिळत नाहीये, कारण स्थानिक क्रिकेटपटूंमध्ये इतकी प्रेझेन्स ऑफ माइंड नाहीये. पुढचा चेंडू कैपात लोंढा, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र वेगवान मारा, निर्धाव चेंडू, अनप्लेबल डिलिव्हरी, अंधाधुंद फलंदाजी करण्याचा प्रयत्न. 5 चेंडू टाकून झालेत, 4 चेंडू टाकून झाले, 6 धावा दिला आहेत आणि एक गडी. महत्वाचा फलंदाज सौरभ अडकबोल तंबूच्या आश्रयाला. गावागावामध्ये फोडा झोडा आणि राजकारण करा असं वातावरण सध्या वाड्या तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये वार्डामध्ये संघ उभे केले जात आहेत. वाढ तिथे संघ, अशी राजकारण्यांची सध्याची रणनीती. वाढ तिथे संघ, आणि जिथे चांगले संघ असतील तिथे संघ फोडा आणि 2 संघ तयार करा. नामदेव सोनावणे यांचं आगमन झाले, त्यांना विनंती सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं. नामदेवजी सोनावणे. पुढचा चेंडू कैफात लोंढवाल यांचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र खणखणीत दणदणीत शॉर्ट आर्म चौकार पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरनं मारलेला, जमीर यांच्या डोक्यावरनं गेलेला चेंडू खणखणीत चौकारानं. धावसंख्या आमचे स्कोरर सांगतायत जाऊन पोहोचतोय ती 1 बाद 11. बाद झालेला फलंदाज सौरभ अडकबोल. नामदेवजी सोनावणे हे चवा भरा गावचे आहेत आणि या गावचे जावई बुवा आहेत. डॅसिंग डायनामिक बलदंड देहष्टीचे फजल मुल्ला नारे यांचं आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या षटकाच्या पॉवर प्ले मधल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे 1 बाद 11. बाद झालेला फलंदाज सौरभ अडकबोल. त्यानंतर दुसरं षटक पॉवर प्ले साठी खेळण्यासाठी गोलंदाजीसाठी कोण येतोय पाहूया. मुहाफिज याने कॅम्प प्रीमियर लीग मध्ये 2024 मध्ये काय जबरदस्त भन्नाट अष्टपैलू कामगिरी केली होती आणि आपल्या संघासाठी त्याने खूप प्रयत्न केले होते. अंतिम फेरीमध्ये मात्र त्यांचा संघ पराभूत झाला होता आणि त्या स्पर्धेमधलं मॅन ऑफ द सिरीजचं पदक त्याने मिळवलं होतं. असा एक प्रतिभा संपन्न गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू खाली राहतोय, महेश जाधवला कन्फ्यूज करतोय, गोंधळात टाकतोय. काय करावं, कहां से गेंद आ रही, कहां से निकल रही, बिल्कुल कोई पता नहीं. आयाराम गयाराम का सिलसिला जारी. 45 धावांचं टार्गेट आहे, पैकी 11 धावा झालेल्या आहेत. अजूनही मला वाटते जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मुहाफिज, पुन्हा एकदा जोरकस चेंडू मारला जातोय. 1 बाउन्सनी चेंडू सीमा रेषे पलीकडे येतो की काय बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण, 27 नंबरची जर्सी घातलेल्या खेळाडूचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. बाबू यांच्याकडनं कैलास ठाकरे त्यात बघा, यंग अँड डायनामिक पडलाय बघा. मस्क्युलर बॉडी, कोयत्यासारखे दंड आहेत त्यांचे. चिंचकर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत ते. ग्रामपंचायतचे तरुण तडफदार युवा नेतृत्व आहे. क्रीडा रसिक आहेत, दर्दी क्रीडा रसिक. 2 चेंडू आणि 13 धावा झाले. दुसऱ्या षटकातला 3रा चेंडू. यावेळेला मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका पाहायला मिळतोय. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. 2 धावा पळून काढल्या जात आहे. 2 धावांनी धावसंख्या जाऊन बोलली ती मला वाटते 15 वर. खरं वडोली संघाकडनं चांगला संघर्षपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले मध्ये सौरभ अडकबोल सारख्या एका पॉवरफुल फलंदाजाला दुसऱ्या चेंडू तंबूमध्ये धाडले. त्यांच्यामुळे त्यांना नवं बळ, नवी प्रेरणा, नवी ऊर्जा आणि ताकद मिळालेली आहे आणि विजयाची थोडीशी का होईना त्यांना एक प्रकारची एक संधी निर्माण झालेली आहे. बघूया पुढचा चेंडू मुहाफिज यांचा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला जातो. दूरवर चेंडू येतो. 1 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 16 वर. धावसंख्येला लगाम घातलेला कुठल्या प्रकारे किती नावं मोठू द्या, कितीही स्टार कास्ट खेळाडू असू द्या, वडोली कॅम्प को कोई फरक नाही पडता.
हम किसी से कम नहीं, हम किसी से डरते नहीं, बेडरपणे निडरपणे निर्भयपणे भिडतात लढतात, लढा भिडा नडा असं त्यांचा मूल मंत्र आहे. साजिद मुखरीचा संघ पुढचा चेंडू आणि वाव, घुटना टेक और सिक्सर टेक, लिटिल पॉकेट ऑफ डायनामाइट. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 22 वर. एक उभरता हुआ सुतारा, क्रिकेटच्या क्षितिजावर उगवलेला एक नवा तारा आहे. बॉर्न खेळाडू बघा, अतिशय लहान वयामध्ये त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं आहे. लहान वयामध्ये चांगल्या चांगल्या नामांकित गोलंदाजाला गोलंदाजी केलेली. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा घुटना टेक आणि चेंडू जातोय सीमा रेषेवर. खणखणीत दणदणीत चौकार. चौकारानं धावसंख्या 26. या षटकार आणि चौकाराने कुडू संघाला नवं चैतन्य आलेलं, नवं संजीवनी असं वाटत होतं. थोडीशी धाकधूक होती. आता मात्र पुन्हा एकदा आरूढ होतोय, स्वार होतोय, ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसतोय. धावसंख्या 26. 18 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण सध्या आहे. कैफात लोनबाल पुन्हा एकदा आपला वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय आणि डावाचं तिसरं षटक. 18 चेंडू आणि 19 धावा. अजूनही वडोलीचा संघ पलटवार करू शकतो. अठरा 19 सामना चुरशीचा आहे, रंगतदार आहे, उत्कंठावर्धक आहे. अजूनही कुठला संघ सामना जिंकेल अशी भविष्यवाणी करता येणं अशक्य आहे. कैफात राईट आर्म होतो की पंचांच्या डावीकडनं राईट ऑन द ब्लॉक होल्ड. बुंद्यात टाकलेला चेंडू बँक ऑन द टार्गेट. किती मोठा फलंदाज असला तरी यॉर्कर सारख्या चेंडूवर त्याला फटकं मारणं अशक्य होतं. एखादा अचाट आणि अफाट फलंदाजी करणारा हर्षद होंडो सारखा किंवा कृष्णा सातपुते सारखा अगदी चेंडू खोदून हेलिकॉप्टरला षटकाराच्या परिवर्तित करू शकतो. पण अशी फार कलात्मकता फार कमी फलंदाजामध्ये पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू खाली राहतोय. हुकी डाव दे. 16 चेंडू आणि 19 धावा. कुडूस के तंबू में घबराहट. विदाउट फुटवर्क यू कॅन नॉट. पायाची हालचाल केल्याशिवाय, चेंडू परत पोहोचल्याशिवाय तुम्हाला चेंडूला व्यवस्थित मिडल करता येणार नाही. मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क बहुत जरूरी होता है. पुढचा चेंडू यावेळेला मात्र लेच्या पेच्या शॉट आणि गडी बाद होतो. इथे दुसरा गडी बाद होतोय महेश जाधवच्या रूपानं. एक बेजबाबदार, एक उतावीळपणाचा फटका मारून फलंदाज बाद होतोय. आणि फलंदाजीसाठी ज्याची फलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षक चातक पक्षासारखी वाट पाहतायत. आणि प्रेक्षकांनी आता पाहिलंय की शहनशहा टेनिस क्रिकेट, गोलंदाजाचा कर्दनकाळ, द डिस्ट्रॉयर असा फलंदाज, बलाढ्य फलंदाज, गोलंदाजांना सळो की पळो करू सोडणारा, अनेक गोलंदाजाला ज्याने उघडं नागडं केलंय, अनेक गोलंदाजांचं ज्याने वैश्वरण केलंय आणि त्यांची अब्रूची लखतर जगाच्या वेशीवर टांगलेत असा महाबलाढ्य फलंदाज, 7 समुद्रा पलीकडे ज्याचं नाव गाजलेलं आहे असं हर्षद होंडो मैदानामध्ये येतोय. आमचे स्कोरर आहेत स्वप्नील जाधव. किती चेंडू किती धावा पाहिजेत आता? 12 चेंडू 19 धावा. 15-19. 15 चेंडू आणि 15-19. बघूया काही का ना असं ना. वडोली संघाचं मनोधरे वाढलेले. पुढचा चेंडू कैफात लोणबाल यांचा. पहिला चेंडू दे दनादन जॉन जनार्दन याला म्हणतात षटकार. लंबाचे अगदी आमच्या भीमनगरच्या दिशेने भीमनगर वासियांना दिलेला विनम्र अभिवादन षटकाराच्या रूपात. याच्यासाठी तर याला म्हणतात क्राऊड पुलर बॅट्समन. प्रेक्षकांना माहीत झालं हर्षद होंडो मैदान उतरला बघा, आजूबाजूच्या घरातनं कमी 10-20 प्रेक्षक तरी मैदानामध्ये येतील धावत. लाईव्ह टेलिकास्ट पाहणं वेगळं आणि प्रत्यक्ष सामना पाहणं वेगळं. पुढचा चेंडू राईट आर्म
ओव्हर द विकेट. आणि पुन्हा एकदा चेंडूला निर्दयतेने फेकून दिले. धन 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 चौकार. गावचे आणखीन एक ज्येष्ठ नागरिक इथे येत आहेत. सलीम बुबेरे इथे येत आहेत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. दिल के गहराई से आपका इस्तकबाल है. आइए, पधारिए, तशरीफ लाइए. या चौकारानं धावसंख्या जाऊन बोलली 36. अकतस बुबेरे यांचे पिताश्री आहेत, आमचे परम स्नेही आहेत, गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत. शेवटचा चेंडू बघा. मरगळ आली होती क्रिकेट जगतावर. या स्टेडियमवरती मरगळ 2च फटक्यामध्ये झटकून टाकलेली आहे. जसा अंगावर धूळ उडल्यावर माणूस कपडे झटकतो आणि फ्रेश होतो, तशा प्रकारे 2 फटके मारले आणि झोपलेले प्रेक्षक खडबडून जागे झाले की ये क्या आवाज आई डरावनी. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा कैफात लोनबाल घेऊन येतोय. राईट आर्म राऊंड द विकेट हर्षद होंडोसाठी. राईट आर्म राऊंड. आणि यावेळेला पुन्हा एकदा फेकून दिले लंबाचे मांगाटण्याच्या हद्दीमध्ये चेंडू. वडोली ग्रामपंचायत वरून डायरेक्ट जसा क्युरियनने मार येतो, पोस्ट टपालाने माल येतो, तसं या मैदानातून अगदी या ग्रामपंचायतीतून मांगाटना ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये चेंडू. उमर इलेवन मैच जीते तो योगेश यादव के जानिब से 1000 रुपए का नगद इनाम. या षटकारानं धाव संख्या जाऊन पडली 42. हॅलो हा ओहो. इल्लू मामू फरमाते अन्नी अन्नी अन्नी. आणि कैफात लोनबाजला पाजलाय पाणी. कोकणी के मशहूर शायर है. न बोंबिल बरा न सुकट बरा, न मांदेला बरा न ढोमेला बरा, घरवाली बरा तर समदा बरा. इल्लू लोनबाल. बघा बघा, हा चेंडू क्रिकेटच्या विश्वामधला पहिला चेंडू आहे ह्यो. मलाही शब्द नाहीये काय पंच याला. कुठला काय बीमर का सिमर का भीमर काय. नो बॉल होता. कभी कभी ऐसा हो जाता है. फक्त 2 धावा. साहिल चित्ता बड़ी टेंशन में. हा डिक्लेअर 2 ना. ओके झाला. मग जिंकले तर खेळच खाल्लास का. बाजार उठतोय, खेळ संपला. साजिद मुकरी जहां कहीं हो उनसे गुजारिश है, दरख्वास्त है कि वीआईपी डाइज में आना है. साजिद मुकरी, साजिद मुकरी जहां कहीं वो यहां पर आना है. बॉलिंग बरी टाकली ना. बॉलिंग टाकली चांगली. सौरभला देना. सौरभ सवर या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरतोय. सौरभ सवर. सौरभ सवर अप्रतिम अशी कामगिरी